गेमिंगचा अभ्यास सुरू करून मला 20 वर्ष झाले. मी 20 वर्षापूर्वी इंटरनेट गेमिंग आणि ऑनलाईन गेमिंगचा अभ्यास सुरू केला होता. सो हे खूप जुनं सगळं आपल्यामध्ये भिनलेल्या गोष्टी आहेत. फक्त कोविड नंतर त्या एम्प्लिफाय झाल्या, त्या वाढल्या. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांच्या हातात फोन आला. मोबाईलमुळं सर्व काही सहज उपलब्ध होत आहे, परंतु याचे चांगले वाईट परिणाम काय? मुलांनी तसेच पालकांनी कोणत्या गोष्टीपासून चांगला उपयोग करून घ्यायचा व कोणत्या गोष्टीपासून लांब राहायचे या बाबतीत छान मार्गदर्शन मुक्ता चैतन्य यांनी या कार्यक्रमात केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. आजच्या पालकसभेला सुरुवात करूया. मी माधुरीताई आणि मुक्ता चैतन्य स्टेजवर यायची. आजच्या सभेसाठी उपस्थित सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या बालरंजन केंद्राला नुकतीच 38 वर्ष पूर्ण झाली. आपले बालरंजन केंद्राचे कार्यक्रम हे सगळे काल सुसंगत असतात. आता समाजात अवतीभोवती काय चाललंय, त्यात काही चांगल्या गोष्टी असतात तर काही धोकेही असतात. या दोन्ही बाजूची मुलांना आणि पालकांना ओळख व्हावी, जाणीव व्हावी, कल्पना यावी या आणि सकारात्मक दिशेने सगळ्यांना नेण्यासाठी आपण 38 वर्ष इथे काम करतो. आपण काय वाचतो किंवा टीव्हीवर किंवा मोबाईलवर मुलं काय बघतात असं जेव्हा मी त्यांच्याशी बोलले तर ती सांगतात की एका आजोबांना 22 कोटी रुपयांना फसवलं किंवा कोणीतरी 4 दिवस अलिबागला ट्रिपला गेले असं रील टाकलं आणि त्यांच्या घरात चोरी झाली किंवा दागदागिने गेले. कोणाच्या तरी उघड्या वागड्या फोटोला वेगळ्याच म्हणजे मुलीचा चेहरा लावून काहीतरी तिच्याबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक असा मजकूर मोबाईलवर पाठवला गेला किंवा एका मुलाला मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली किंवा कुठल्या तरी टास्क. तर 3 बहिणींचं तर सध्या प्रकरण खूप असतंय की 3 बहिणींना तो गेममध्ये ह्याच्या मोबाईलवरच्या की तो टास्क दिला आणि त्यातला शेवटचा टास्क काय होता, गच्चीवरनं उडी मारायची. आणि काय झालं, तीही एका कुटुंबातल्या 3 मुली एकाच क्षणी गेलेल्या आहेत. 20-22 वर्षाचं वय होतं त्यांचं. आणि हे सगळं काय चालू आहे मुक्तात हे आम्हाला कळत नाही मुलांना आणि पालकांना. आणि काळजी वाटते. इतकं मोठं होईपर्यंत त्यांना वाढवणारे, त्यांच्या सगळ्या हौशी-मौजी पुरवणारे पालक हे मुलांना दूरचे वाटायला लागतात आणि त्यांच्याबरोबर काही सुद्धा शेअर करावं असं वाटत नाही आणि त्यातनं अनेक प्रकार घडत असतात. तर मग मोबाईलवर येणाऱ्या गोष्टी खऱ्या खोट्या असेही प्रश्न पडतात किंवा मुलं पण हल्ली यायला विचारून ChatGPT वगैरे त्याच्यातनं प्रोजेक्ट्स करतात. तर ही प्रोजेक्ट्स करावीत का न करावीत त्याचा आपल्याला म्हणजे फायदा आहे का तोटा आहे. अनेक वेळा असं कन्फ्युजन मुलांच्या आणि पालकांच्या मनात असतं. तर ह्या साऱ्यांची उत्तरं आणि ते झटपट करतं म्हणून मदत घ्यावीशी पण वाटते. तर मग या सगळ्यांची उत्तरं आपल्याला मुक्ताताईंकडनं ऐकायची आहेत. तर सगळ्यांनी मुलांनी पण अतिशय लक्ष देऊन ऐका, कारण हे आपल्या हिताच्या गोष्टी मुक्ताताई आपल्याला सांगणार आहेत. त्यांची 2 मिनिटात तृप्तीताई ओळख करून देईल आणि मग लगेच आपण कार्यक्रम सुरू करू. त्या ग्रेट चॅरिटेबल फाउंडेशनच्या मुक्त पत्रकार आणि लेखिका आहेत. सायबर व समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत. डिजिटल वेलबिंग आणि सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत. त्यांनी सायबर मैत्रीच्या माध्यमातून 50,000पेक्षा अधिक लोकांबरोबर सायबर डिजिटल वेलबिंग आणि जागरूकता उपक्रम केले आहेत. त्यांची 7 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ती आहेत 13 ते 23, स्ट्रगलर्स, स्क्रीन टाईम मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये, पॉर्न, खेळ आणि सायबर पालकत्व भाग 1 आणि 2. मराठीमधून पहिला सायबर पॉडकास्ट स्क्रीन टाईम विथ मुक्ता असा प्रसिद्ध झाला आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनकडून व्हाय वी पोस्ट हा सोशल मीडियाशी संबंधित ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचा सायकोलॉजिकल फर्स्ट एड हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. महिला आयोगाच्या सायबर समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. 2019-20ची अरुण साधू फेलोशिप त्यांना मिळाली आहे. गेमिंग आणि पॉर्न साईट्सचा वापर व परिणाम वय वर्ष 8 ते 18 या विषयावर फेलोशिप मिळाली आहे. सायबर मैत्र हे एक मनोसामाजिक मदत केंद्र आहे. या माध्यमातून सायबर जगताशी संबंधित प्रश्न सोडवण्याचा त्या प्रयत्न करतात. तर मी त्यांना आता पालकांना मार्गदर्शन करण्याची नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा ताईंचे खूप आभार, कारण हा विषय मांडण्यासाठी
केलं आणि हा विषय बोलला जावा, हे याची जागरूकता व्हावी, पालकांना काही विषय कळावेत, मुलांना काही विषय कळावेत, हे अनेकांना वाटत असतं. पण त्याच्यासाठी पाऊल उचलणं, प्रोएक्टिव्हली काहीतरी त्याच्यासाठी प्रयत्न करणं असं बरेचदा अनेक बाबतीत होत नाही. सो इथे आज त्यानिमित्ताने येता आलं आणि ह्या उपक्रमाचा भाग होता आलं, त्याच्याबद्दल आनंद तर वाटतोच, समाधानही वाटतं. कारण जितक्या जास्ती लोकांबरोबर ह्या सगळ्या विषयाबद्दल बोलता येईल तितकं मला असं वाटतं की ह्याची जागरूकता जी आहे ती होऊ शकेल. जेव्हा आपण आपल्या हातातला मोबाईल वापरतो म्हणजे काय करतो हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. कारण मोबाईल हे एक फक्त डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइसच्या आतमध्ये इंटरनेट नावाची एक पॅरलल दुनिया आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे इथे आज बरीचशी मुलं आहेत, जशी हॅरी पॉटरची एखादी दुनिया असते तशी एक पॅरलल जग जणू काही त्या इंटरनेटमध्ये आहे, अशी आता परिस्थिती आहे. आणि आपण सगळ्यांनी कोविड नंतर हायब्रिड हा एक शब्द खूप ऐकला आहे की आपण हायब्रिड लाईफस्टाईल जगतोय, आपण हायब्रिड आयुष्य जगायला सुरुवात केली. हायब्रिड म्हणजे काय, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्या कॉम्बिनेशन मधनं जेव्हा आपण जगायला सुरुवात करतो तेव्हा त्याला हायब्रिड लाईफस्टाईल आपण जगतोय असं म्हणता येऊ शकतं. कोविड नंतर आपण हायब्रिड लाईफस्टाईल जगायला सुरुवात केलेली नाही. ज्या क्षणी इंटरनेटचा काय म्हणू जन्म झाला, विकास झाला, त्या क्षणापासून आपण हायब्रिड लाईफस्टाईल जगतो आहोत. त्यामुळे हे काही नव्याने आपल्या आयुष्यात आलेली गोष्ट नाही. म्हणजे मी गेमिंगचा अभ्यास सुरू करून मला 20 वर्ष झाले. मी 20 वर्षापूर्वी इंटरनेट गेमिंग आणि ऑनलाईन गेमिंगचा अभ्यास सुरू केला होता. सो हे खूप जुनं सगळं आपल्यामध्ये भिनलेल्या गोष्टी आहेत. फक्त कोविड नंतर त्या एम्प्लिफाय झाल्या, त्या वाढण्यात याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांच्या हातात फोन आला. शाळा ऑनलाईन गेल्यामुळे ज्या मुलांच्याकडे मोबाईल नव्हते किंवा स्मार्ट डिव्हाइसेस नव्हती, त्या मुलांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे अचानक पालक वर्गाला असं वाटायला लागलं की अरे बापरे, आता काहीतरी भयंकर चुकतंय आणि आपल्याला करेक्शन्स करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या विषयाकडे थोडंसं वेगवेगळ्या अँगल्सनी आता बघायला पाहिजे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायब्रिड लाईफस्टाईल जगणारी माणसांच्या करोडो वर्षाच्या प्रवासातली आपण पहिली पिढी आहोत. याच्या आधीच्या अनेको पिढ्यांमध्ये माणसांच्या हायब्रिड लाईफस्टाईल असा काही प्रकार कुठल्याही माणसांच्या पिढ्यांनी केलेला नाही. सगळे वास्तवात जगत होते. आपण आभासी आणि वास्तव अशा दोन स्पेसेसमध्ये एकाच वेळेला जगतो आहोत. त्यामुळे अनेक प्रकारची कॉम्प्लिकेशन्स आता आपल्याला दिसतात. कारण माणूस म्हणून आपण सगळेजण वास्तवात म्हणजे खऱ्या आयुष्यात जगण्यासाठी बनलेली स्पीशीज आहोत. जेव्हा आपण स्पीशीज म्हणून आपला विचार करतो, प्रजाती म्हणून आपला विचार करतो, तेव्हा आपण खऱ्या आयुष्यात जगण्यासाठी, खरे अनुभव घेण्यासाठी, खरं अन्न खाण्यासाठी, खरे खेळ खेळण्यासाठी, मैदानी खेळ खेळण्यासाठी, प्रत्यक्ष फिरण्यासाठी तयार झालेली स्पीशीज आहोत. आपण आभासी जगातल्या गोष्टी एन्जॉय करतो कारण आता त्याची अवेलेबिलिटी आहे आणि हळूहळू सवय लागली, पण ते करण्यासाठी आपण तयार झालेली स्पीशीज नाही आहोत. त्यामुळे जो कॉन्फ्लिक्ट आहे तो म्हणजे एका अर्थाने आपण अनेक आपल्या मूळ स्वभावाच्या विपरीत गोष्टी करतो आहोत आणि त्याच्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट इतक्या तीव्रपणे आता आपल्याला डोळ्यासमोर दिसतो आहे. मी जेव्हा असा विचार करते की आधुनिक जगण्याची डिजिटल आव्हानं काय असतील, तेव्हा मला 5 प्रकारची आव्हानं दिसतात जी शब्दशः सांगायचं झालं तर ज्या व्यक्तीच्या हातात फोन आहे, मग ते 1 वर्षाचं मूल असो नाही तर 100 वर्षाचे आजी किंवा आजोबा असो, ज्या व्यक्तीच्या हातात फोन आहे, टॅब आहे, लॅपटॉप आहे, ज्याच्या घरात स्मार्ट टीव्ही आहे, त्याच्यामध्ये इंटरनेट आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला ह्या 5 आव्हानांना तोंड द्यायला लागणार आहे. तुमचं वय काय, तुमचं जेंडर काय, तुम्ही कुठल्या गावात राहता, कुठल्या देशात राहता, याच्याशी त्याचा आता काहीही संबंध उरलेला नाही. कुठली आहेत ही 5 आव्हानं? तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे ते डेटा सेफ्टीचं. म्हणजे मी एकेकाबद्दल थोडं बोलणार आहे म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. दुसरं आव्हान जे आहे ते फेक इन्फॉर्मेशनचं किंवा अर्धवट माहितीचं. तिसरं आव्हान जे आहे ते आव्हान आहे सायबर क्राईम्सचं. चौथं आव्हान जे आहे ते आहे इंटरनेट ॲडिक्शनचं आणि 5वं आव्हान जे आहे ते आहे एआयचं. आता मी एआय ह्याच्यात का घेतलं हे तुम्हाला
जेव्हा मी विस्तृतपणे सांगेन तेव्हा लक्षात येईल. सो पहिलं जे आव्हान आहे ते डेटा सेफ्टीचं आहे. म्हणजे काय तर आपल्या सगळ्यांचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार होतात. म्हणजे ती अगदी मुलांनी बघितलेली एखादी रील असू दे, अपलोड केलेला एखादा फोटो असू दे, किंवा आजी आजोबांनी खूप कौतुकाने आपल्या नातवंडांचे फोटो स्टोरीज मध्ये टाकलेले असू देत व्हॉट्सअपच्या. जी काही गोष्ट आपण अपलोड करू, मग तो फोटो असेल, व्हिडिओ असेल, पोस्ट असेल, कमेंट असेल, लाईक असेल, किंवा आपण काही अपलोड नाही केलं आणि नुसतंच आपण बघतोय रील्स, किंवा आपण शॉर्ट्स बघतोय, युट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओज बघतोय, ह्या प्रत्येक गोष्टीला डिजिटल फुटप्रिंट असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर माझ्या डिजिटल स्पेस मधल्या पाऊलखुणा, या सगळ्या पाऊलखुणा दररोज प्रत्येक सेकंदाला गोळा केल्या जातात आणि आपल्यापैकी इथे बसलेल्या प्रत्येकाचं, जो इंटरनेट ऍक्सेस करतो त्या प्रत्येकाचं एक डिजिटल प्रोफाईल असतं. ह्या प्रोफाईलमध्ये हे सगळे डिजिटल फुटप्रिंट जे आहेत हे गोळा करून साठवले जातात रोजच्या रोज, दिवस रात्र, 24 तास, प्रत्येक क्षणाला. म्हणजे आपण एखादा फोटो अपलोड केला आणि आपल्याला असं वाटलं की आता हा फोटो नकोय मला, म्हणून तो मी डिलीट केला आणि दुसरा अपलोड केला, तरी सुद्धा पहिला अपलोड केलेला फोटो फक्त आणि फक्त आपल्या प्रोफाईल मधनं डिलीट होतो. तो इंटरनेटच्या जगातून डिलीट होत नाही, कारण इंटरनेटच्या जगातून फुटप्रिंट्स डिलीट करता येत नाही. सो वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन. एकदा तुम्ही एखादी गोष्ट ऑनलाईन स्पेस मध्ये केली की ती कायमस्वरूपी तिथे राहते. म्हणजे हे मुलांसाठी खूप महत्वाचं आहे की आपण जेव्हा एखादा फोटो अपलोड करतो, व्हिडिओ अपलोड करतो, एखादी कमेंट करतो, चॅट बॉक्स मध्ये काहीतरी लिहितो, युट्यूबच्या खालच्या कमेंट्स मध्ये लिहितो, आणि आपण लिहिल्यानंतरच आपल्याला वाटलं की आपण हे डिलीट करू, आणि आपण डिलीट केलं तरी आपण जे लिहिलेलं आहे, आपण जे पोस्ट केलेलं आहे ते सायबरच्या जगातून, ते इंटरनेटच्या जगातून इरेज करता येत नाही, डिलीट करता येत नाही, ते तिथेच राहतं. आणि भारतामध्ये राईट टू फॉरगॉटन हा एक कायदा आहे. तो कायदा लागू होत नाही की जिथे मी माझे डिजिटल फुटप्रिंट इरेज करू शकते. हा कायदा आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे आपण जे काही इंटरनेटवरती करणार आहोत त्यातली प्रत्येक गोष्ट तिथे नोंदवली जाते, तिथे स्टोअर केली जाते आणि वापरली जाते. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की माझ्याबद्दलची सगळी माहिती गोळा करून काय उपयोग आहे, कोणाला काय करायचं. तर इथेच दुसरा महत्वाचा मुद्दा येतो की आपल्या प्रत्येकाचं प्रोफाईल का हवं आहे. कारण ह्या डेटावरूनच ठरतं तुम्हाला काय विकायचं, ह्या डेटावरूनच ठरतं तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं, माझ्यापर्यंत काय पोहोचवायचं, मी काय बघायचं, काय ऐकायचं, काय वाचायचं, काय विचार करायचा, म्हणजे पुढे जाऊन इतक्या एक्स्ट्रीम पर्यंत ह्या डेटाचा वापर आज केला जातो. म्हणजे डेटा मायनिंग असा एक खूप पॉप्युलर शब्द आहे की जे डेटा अनालिसिस करतात त्या लोकांमध्ये जर तुम्ही चर्चा केली कधी जाऊन, तर ती माणसं असं सहजपणे सांगतात की तुम्ही विचार करण्याच्या आधी आम्हाला हे कळलेलं असतं की तुम्ही काय विचार करू शकता. आता हे पॅटर्न्स असतात की आपण वेळोवेळी काय अपलोड करतो, काय बघतो, कुठले रील्स बघतो, कशाला स्क्रोल करतो, कशाला लाईक करतो, आपण काय शोधतो ऑनलाईन स्पेस मध्ये जाऊन. म्हणजे साधं एखाद्या शॉपिंग ऍप वरती तुम्ही काय शोधताय हा सुद्धा तुमचा डिजिटल डेटा आहे. तुम्ही एखाद्या OTT प्लॅटफॉर्म वरती कुठले व्हिडिओज, कुठले सिरियल्स, कुठले सिनेमे बघताय हा सुद्धा तुमचा डिजिटल डेटा आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्टोअर केली जाते. प्रत्येक गोष्टीबद्दल त्याचा नंतर कसा वापर करता येईल, मग ते वस्तू विकण्यापासून मतं बदलण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी कसा वापर होऊ शकेल याच्यासाठी हा डेटा आता वापरला जातो आणि कायमच वापरला जाईल. त्यामुळे डेटा सेफ्टी हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे. आता डेटा सेफ्टी म्हणजे काय अपेक्षित आहे, तर मी फोटो अपलोड करते तेव्हा मी हा विचार करणं गरजेचं आहे की हा फोटो मी अपलोड करायला पाहिजे का. एखादा रील बनवून मी टाकते आहे तर ह्याचा विचार मी करणं लागते की हा रील बनवून मी टाकू का, कारण तो तिथेच राहणार आहे, तो कोणीही डाउनलोड करू शकतो, त्याचा कोणी स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतो, तो कोणाच्याही कम्प्युटरवरती स्टोअर होऊ शकतो. त्यामुळे मी माझ्याविषयीची किती माहिती ऑनलाईन स्पेसला देणार आहे, ती कशासाठी देणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्या पुढच्या काळात करायला पाहिजे. आता इथे एक खूप महत्वाचा घटक येतो की आपल्याला का पोस्ट करावं असं वाटतं. तर मुळामध्ये सोशल मीडिया घ्या किंवा गेमिंग प्लॅटफॉर्म्स घ्या, युट्यूब घ्या, हे किंवा कुठलाही इंटरनेटवरचा प्लॅटफॉर्म जर तुम्ही बघितला
तर त्याचं डिझाईनच मुळात अशा पद्धतीने असतं की आपण परत परत तिथे जाऊ किंवा आपण जाणं अपेक्षित आहे. जर आपण पुन्हा पुन्हा तिथे गेलो नाही तर आपला डेटा क्रिएट होणार नाही. आपला डेटा क्रिएट झाला नाही तर ह्या कंपन्या अक्षरशः तोट्यात जातील, कारण सगळं त्या डेटावरती आता अवलंबून आहे. मग डेटा सेफ्टी करायची म्हणजे काय करायचं? आता इथे बरेच पालक उपस्थित आहेत आणि काही टीनेजर मुलं पण आहेत, म्हणून हे आवर्जून सांगावं असं वाटतं मला की त्याला शेअरेंटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे शेअर आणि पेरेंट ह्या दोन टर्म्स एकत्र केल्या आहेत की आपण जेव्हा स्वतःबद्दल अनावश्यक पद्धतीने ऑनलाईन स्पेसला माहिती द्यायला सुरुवात करतो, आयदर आपण स्वतःबद्दल देतो किंवा आपल्या मुलांबद्दल देतो किंवा आपल्या नातवंडांबद्दल देतो, जेव्हा आपण अनावश्यक पद्धतीने माहिती द्यायला सुरुवात करतो तेव्हा एका टप्प्यानंतर आपण आपल्या मुलांना किंवा मुलं स्वतःला सुद्धा रिस्क मध्ये टाकू शकता. कारण हा डेटा, हा ऍक्सेस जर तुम्ही सोशल मीडियावरती आहात तर सगळ्यांना उपलब्ध आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही इन्स्टाचं अकाउंट प्रायव्हेट करत नाही तोपर्यंत इन्स्टाचं तुमचं अकाउंट कोणीही बघू शकतं. आणि अजून आपल्याकडे 16 वर्षाच्या खाली इन्स्टा किंवा कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मुलांसाठी बंद झालेला नाहीये. त्यामुळे मुलं डेफिनेटली इंस्टाग्रामवर असतात आणि इंस्टाग्रामवरती जेव्हा तुम्ही असता आणि तुमचं अकाउंट जेव्हा पब्लिक असतं तेव्हा ते सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे. कोणी त्या अकाउंटवरला बघू शकतं, कोणी तिथं काही डाउनलोड करू शकतं, स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतं. अशा वेळेला आपण स्वतःविषयी किंवा आपल्या मुलांविषयी अति माहिती दिली तर ती माहिती कोण स्टोअर करेल, कोण डाउनलोड करून ठेवेल, कोण ती माहिती कशी वापरेल हे आपण सांगू शकत नाही. कारण अपलोड केल्यानंतर त्या माहितीचं काय होतं, ती माहिती कुठे जाते ह्याच्यावरती आपला काहीही कंट्रोल नाही, शून्य कंट्रोल आहे. म्हणजे आम्ही अनेक वेळेला असं बघितलंय की पालक किंवा मुलं स्वतःचे किंवा मुलांचे जेव्हा फोटो व्हिडिओज मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन जगात टाकतात तेव्हा एक सायबर क्राईमचा प्रकार तिथे आम्हाला मोठ्या प्रमाणावरती दिसतो, ज्याच्यामध्ये पिडोफिलिया नावाचा एक मानसिक आजार आहे किंवा विकृती आहे, ज्याच्यामध्ये प्रौढ व्यक्तींना लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण वाटतं. आता या पिडोफिलिया साइट्स ज्या असतात ह्या डार्क वेबमध्ये असतात आणि मुलांनी स्वतःचा किंवा पालकांनी मुलांचा जो फोटो व्हिडिओच्या माध्यमातून कंटेंट अपलोड केलेला असतो, हा कंटेंट जो अपलोड झालेला आहे तो डाउनलोड केला जातो आणि तो या साइट्सना विकण्याचा प्रयत्न होतो. अशा अनेक केसेस आपल्याकडे भारतात, महाराष्ट्रात सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे कोण आपला फोटो बघतंय, कोण आपला व्हिडिओ डाउनलोड करतंय, तो व्हिडिओ किंवा तो फोटो कोण कशासाठी वापरतंय याच्यावरती आपला शून्य कंट्रोल आहे, हे कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे मी एखादा अपलोड करते फोटो तर मी तो का करते आहे, मी माझ्या नातवंडांचा फोटो अपलोड करते आहे तर मी तो का करते, खरंच गरज आहे का सांगण्याची सगळ्या जगाला तेवढी तीव्र आवश्यकता आहे का, ह्या गोष्टींचा विचार जर आपण करायला सुरुवात केली तर आपण ऑटोमॅटिकली आपल्या स्वतःच्या डिजिटल सेफ्टीकडे किंवा डेटा सेफ्टीकडे जायला सुरुवात करतो. आणि मुलांना इथे जे उपस्थित आहेत त्यांना माझी खरंच विनंती आहे की तुम्ही स्वतःचा फोटो किंवा व्हिडिओ टाकण्याच्या आधी 10,000 वेळा विचार करा. कारण आमच्याकडे आता अशा केसेस आहेत जिथे त्या मुलांनी 8 वर्षाचा असताना, 10 वर्षाचा असताना, 12, 13 वर्षाचा असताना स्वतःविषयी काहीतरी टाकलेलं होतं. आज ती मुलं 20, 22, 23 वर्षाची आहेत, म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांनी काहीतरी टाकलेलं होतं, ते 10 वर्षानंतर सुद्धा इंटरनेटवरती सरफेसवर येतं आणि त्याच्यामुळे मुलांना प्रॉब्लेम्स तयार होतात. अशा केसेस आम्ही आता बघतो आहोत की जे ते मूल 12 वर्षाचं असताना त्यांनी एखादी गोष्ट केलेली असते ऑनलाईन स्पेसमध्ये आणि तो 22-23 वर्षाचा असताना सुद्धा ते सरफेसवर येतं आणि त्या मुलाचं करिअर, त्या मुलाचं मेंटल हेल्थ, त्या मुलाचं एकूण लाईफ जे स्मूथ चालू असतं ते कुठल्या तरी 10 वर्षापूर्वीच्या एका पोस्टमुळे सगळं डिस्टर्ब होतं आणि सगळ्यामध्ये अडथळे किंवा एक ताण तयार होताना आम्ही आता बघतोय. त्यामुळे आपल्याला हे कितीही सोपं, कितीही कॅज्युअल वाटलं तरी सुद्धा ते तितकं सोपं आणि इतकं कॅज्युअल नाही. कारण मी मगाशी म्हटलं जसं की ह्याचा एक लूप आहे, म्हणजे ज्याला आम्ही डोपामाइन लूप असं म्हणतो की इंटरनेट ॲडिक्शन, आपल्यापैकी सगळेजण काय ॲडिक्ट नाही आहेत, पण आपल्यापैकी निम्म्याहून अधिक किंवा मी असं म्हणेन 90% लोक ही डिपेंडेंट आहेत. का आपल्याला फोटो टाकावा असं वाटतो? कारण आपल्याला तिथं इमिजिएट काहीतरी रिॲक्शन मिळते. दरवेळेला कौतुक असेल असं नाही, पण नुसता
लाईक जरी मिळाला, नुसता लव्ह जरी मिळाला, नुसतं फोटोवाली कोणीतरी म्हटलं की यू आर लुकिंग सो गुड, क्यूट, व्हेरी नाईस, सो फ्रेश, तरी पण आपल्याला भारी वाटतं, छान वाटतं आणि आपल्याला परत परत तेच करण्याची इच्छा होते. ह्याला डोपामाइन लूप असं म्हटलं जातं. म्हणजे आता तर इतकं म्हणजे सगळंच AI बेस्ड आहे, तर तुम्हाला कमेंट सुद्धा लिहायला लागत नाही. ती कमेंट सुद्धा खाली ऑप्शन्स येतात, तुम्हाला फक्त तो ऑप्शन चूज करून तिथे बटन दाबायचंय. इतकं आता मेकॅनिकल हे सगळं झालेलं आहे. पण आपला मेंदू तसा काम नाही करत. आपल्या मेंदूसाठी ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे, ते कौतुक परत परत मिळावं मला, ह्याच्या दृष्टीने मग मी विचार करायला सुरुवात करते आणि तो विचार दरवेळेला कॉन्शियसली होतोच असं नाही. अनेकदा आपल्याला कळत पण नाही की आपण असं करतो आहोत आणि केल्यानंतर असं वाटतं अरे मी का केलं. कारण जसं गाडी चालवताना सुरुवातीला आपण स्वतःला इन्स्ट्रक्शन देतो की चढ आल्यावर का पहिला गिअर टाक. नवीन नवीन जेव्हा गाडी शिकत असतो तेव्हा, पर्टिक्युलरली 4 व्हीलर शिकत असतो तेव्हा असं सांगतो स्वतःला की जेव्हा आपण गाडी चारचाकी शिकत असतो तेव्हा सुरुवातीला तरी आपण स्वतःला अशा इन्स्ट्रक्शन देतो की चढ आलाय, फर्स्ट गिअर टाक किंवा सेकंड टाक, फोर्थ टाक, व्हॉट एव्हर. एकदा तुम्हाला गाडी चालवता यायला लागली व्यवस्थित की आपण ह्या सूचना मेंदूला देत नाही. आपलं मेकॅनिकल ऍक्शन्स होतात आणि आपण इझिली फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ किंवा ट्रॅफिक मध्ये फर्स्ट सेकंड करत करत आपण गाडी चालवतो. त्या पद्धतीने आता आपण मोबाईल वापरायला लागलोय. आपण इन्स्ट्रक्शन देणं स्वतःला बंद केलेलं आहे. आपण स्वतःला कुठल्याही इन्स्ट्रक्शन देत नाही, त्याची गरज उरली नाही. इतकी मेकॅनिकल प्रोसेस आता आपली झाली. याचं एक उदाहरण देते. माझी एक मैत्रीण आहे, तिने अचानक एक दिवशी मला फोन केला आणि ती मला म्हणाली की अगं मला सगळं माहितीये की कुठल्याही फाईलला क्लिक करायचं नसतं, कुठलंही डाउनलोड करायचं नसतं, APK फाईल ही ऑलवेज डेंजरस असते, हे सगळं मला माहितीये. तरी पण मी APK फाईलवरती, व्हॉट्सअपवरती आलेल्या APK फाईलला मी क्लिक केलं, डाउनलोड केली, पण मी ओपन नाही केली. ती डाउनलोड केल्याबरोबर म्हणजे तिथे माझं बोट असं दाबलं गेल्यानंतर एकदम माझ्या मेंदूतनं सूचना आली की हे मी करायचं नाहीये आणि मी थांबले. पण मला हा प्रश्न पडला की मला हे सगळं माहितीये तरी पण मी बोट तिथे का दाबलं आणि मी ती डाउनलोड का केली. तर मी तिला म्हटलं की सिंपल गोष्ट आहे, ती फाईल बघितल्यानंतर डाउनलोड करायचं नाहीये हा मेसेज मेंदूने तुला द्यायला जो काही 1 सेकंदाचा वेळ लागला, तेवढा 1 सेकंदाचा वेळ पण तुझ्या बॉडीने घेतला नाही आणि रिफ्लेक्स ऍक्शन सारखं तू त्याच्यावरती क्लिक केलं. इतकं मेकॅनिकल पद्धतीने आता आपण आपला मोबाईल आणि इंटरनेट वापरायला लागलेलो आहोत. म्हणजे आजच मी एका ठिकाणी गेले होते सकाळी लेक्चरला, तिथे प्रोफेसर होते, ते मला म्हणले की मला कळलंच नव्हतं माझ्या मुलीने सांगितलं की मी कितीतरी पोस्टना लाईक्स केलेले आहेत आणि ज्या पोस्टना मी का लाईक केलं मलाच माहिती नाहीये. आणि मग मी मागे जाऊन बघितलं, मला ते सगळं सापडलं आणि मग मी ते सगळं डिलीट करत गेलो. तर मला हे कळलंच नाही की मी तिथे लाईकचं बटन दाबतोय किंवा इन्स्टावरती डबल टॅप तुम्ही केलं तर ते लवचं बटन जातं, हे मला समजलंच नाही. हे माझ्या लक्षातही नाही आलं की मी लाईक करतो आहे. सो आपण जेव्हा स्क्रोल करतो तेव्हा आपण आपल्याही नकळत अनेकदा अनेक गोष्टींवर लाईक करत जातो ज्या रजिस्टरच होत नाहीत मेंदूमध्ये, जे आपल्या लक्षात पण येत नाही की आपण इथे लाईक केलंय का किंवा आपण इथे काही दुसरा शेअर केलंय का, काहीही अनेकदा लक्षात येत नाही. इतकी मेकॅनिकल प्रोसेस ही काही लोकांच्या मध्ये आता आम्ही बघतोय. याचा अर्थ काय असतो तर आपण त्या लूपमध्ये अडकलेलो आहोत. आपण त्या इंटरनेट डिपेंडन्सीच्या चक्रामध्ये फसत चाललेलो आहोत की जिथे आपल्याला हे भान उरत नाही की मला आता हे लाईक करायचं आहे का करायचं नाही. ते लाईक करण्यासाठी, शेअर करण्यासाठी मी वेळ घेणार आहे का घेणार नाहीये, मला खरंच हे रिपोस्ट करायचं आहे का, हे प्रश्न विचारून त्यावर विचार करून रिॲक्शन द्यायला जो वेळ लागतो स्वतःला, तितका वेळ सुद्धा आता आपण देईल असे झालोय. इतकं आपण पटपट रिॲक्शन्स देतो आहोत आणि विच इज व्हेरी डेंजरस. कारण आता जरी तुम्ही तो लाईक परत काढून घेतला तरी तो तिथे रजिस्टर झालेला आहे, डिजिटल फुटप्रिंट रजिस्टर झालेला आहे. त्यामुळे कितीही परत आपण त्याच्यातनं गोष्टी घेतल्या तरी त्या तिथेच राहतात. त्यामुळे तो कॉन्शियसनेस, ते भान परत आणणं की मी हे सगळं का करते आहे, कशासाठी करते आहे, हे खूप आवश्यक आहे. म्हणजे मी मुलांच्या संदर्भात हे बघते, इन्स्टावरती असणाऱ्या मुलांच्या इथे स्क्रोल करताना रॅन्डमली लाईक्स करत जातात.
म्हणजे ते हार्डली 2-3 सेकंद एखादा रील बघतात किंवा काही वेळेला तेवढंही बघत नाही. पहिली रील्सची ओपनिंगची स्लाइड आली की त्यांना अंदाज येतो ही रील कशाची असेल आणि ते लगेच तिथे लाईक देऊन पुढे जातात किंवा लव देऊन पुढे जातात. सो मला असं वाटतं की इतकं पण आपण त्याच्यावरती डिपेंडेंट असण्याची किंवा त्याला इतका इम्पॉर्टन्स देण्याची गरज नाहीये. कारण टेक्नॉलॉजी आपल्या बरोबर वेगवेगळ्या पद्धतीने आता डील करते आहे. आपल्याला इमोशनली आपल्याबरोबर डील करते आहे. आपल्या बेसिक भावना ज्या आहेत, राग असेल, भीती असेल, मत्सर असेल, प्रेम असेल, आदर असेल किंवा आकर्षण असेल, ह्या ज्या अत्यंत बेसिक भावना आहेत, ह्या बेसिक भावनांना घेऊन टेक्नॉलॉजी काम करते. आम्ही तर म्हणजे मी तर कायमच म्हणते की टेक्नॉलॉजी हा भावनांचा बाजार आहे, दुसरं काही नाही. तिथे त्याच गोष्टी विकल्या जातात ज्या तुमच्या भावनांशी जवळून जोडलेल्या आहेत. जर तिथे तुमच्या भावनांशी जोडलेल्या गोष्टी नसतील तर त्या गोष्टी तिथे वर्क होत नाही. कारण हे पर्सनलाइज गॅजेट आहे. मोबाईल हा स्क्रीन आणि मी हे एवढंच नातं आहे. पूर्वी म्हणजे मी लहान असताना घरात टीव्ही असायचे. म्हणजे मी 8वी-9वीत होते मला वाटतं तेव्हा 24 तासाचे केबल चॅनल्स सुरू झाले होते. पण टीव्ही हा तसा लांबचं गॅजेट आहे. घरात एकच टीव्ही असतो, तो हॉलमध्ये असतो, तो तुम्हाला खिशात घेऊन वाटते तिथे फिरता येत नाही. टाइम अलॉटेड असतो, ह्या वेळातच तो टीव्ही बघायचा, त्याच्यानंतर तो टीव्ही बंद होणं, ही सगळी जी प्रक्रिया होती ना, ही सगळी प्रक्रिया कुठेतरी आपल्याला त्या टेक्नॉलॉजीपासनं थोडंसं लांब ठेवायला आणि खऱ्या आयुष्यात जगण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायला पूरक होत्या. जसा स्मार्टफोन आला तेव्हापासून हे डिस्टन्स हळूहळू कमी होत गेलेलं आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की एका घरातली 3 माणसं नेटफ्लिक्सवरती एकच सिरियल बघत असली तरी ती एकदम एकत्र बसून ती सिरियल बघत नाही. ते आपापल्या गॅजेटवरती वेगळे एपिसोड्स वरती असतात आणि नोबडी इज रेडी टू कॉम्प्रोमाइज की तू तिसरा एपिसोड बघते, मी दुसरा एपिसोड बघते, तर तू तिसरावाला म्हणेल की मी थांबतो, तुझा झाला की आपण चौथा एपिसोड एकत्र बघूया. एवढं पण कॉम्प्रोमाइज आता कोणी कोणासाठी करत नाही. बिकॉज सगळ्यांकडे पर्सनलाइज गॅजेट आहे आणि प्रत्येक जण असं म्हणतो की हा ठीक आहे ना, तू 2 वर आहेस ना, मग तुझी तू बघ, ये तू 3-4, मी जातो पुढे. सो ते म्हणजे को व्ह्यूइंग ज्याला आम्ही म्हणतो की एकत्र बसून एखादी गोष्ट बघणं, हे सुद्धा आपण सोडून दिलेलं आहे. म्हणजे एकत्र बसून बघण्याचे खूप फायदे असतात. कारण आपण जेव्हा एकमेकांबरोबर बसून बघतो तेव्हा काही ना काहीतरी त्याच्याविषयी चर्चा होते, बोलणं होतं, एकमेकांचा प्रेझेन्स आपण एन्जॉय करतो. तर त्यानिमित्ताने कधी हा चला कॉफी पिऊया किंवा मध्येच काहीतरी थांब जरा ब्रेक घेऊन पाणी पिऊन येऊ किंवा व्हॉट एव्हर इट इज. देयर इज सम सॉर्ट ऑफ कम्युनिकेशन इंटरॅक्शन्स गोइंग ऑन. पण जेव्हा तुम्ही पर्सनलाइज गॅजेटवरती एंटरटेनमेंट कन्झ्युम करता तेव्हा हे सगळं जे कम्युनिकेशन आहे एकमेकांमधलं, हे कम्युनिकेशन हळूहळू कमी होत जातं. आणि जी आता समस्या आम्हाला मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळीकडे दिसते, दॅट इज आयसोलेशन. प्रचंड प्रमाणात आयसोलेशन. मुलांना पालकांशी बोलायचं नाहीये, पालकांना एकमेकांशी बोलायचं नाहीये, आजी आजोबांना कोणासाठी वेळ नाहीये. हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चर तयार झालं कारण मोबाईलने आपल्याला एक अशी संधी क्रिएट करून दिली की जिथे माझं एक वेगळं आयुष्य मी जगू शकते, ज्याच्यामध्ये ऑनलाईन स्पेस इन्व्हॉल्व आहे. म्हणजे मी तिथे जाऊन काय करते, मी कोणाला लाईक करते, मी कोणाशी बोलते, हे माझ्या पार्टनरला समजायचं कारण नाही, हे माझ्या मुलांना कळायचं कारण नाही. असं एक विचित्र पद्धतीची आभासी वॉल, भिंत आपण तयार करतो आणि त्याच्या आत आपण रमायला सुरुवात झालेली आहे. विच इज मला असं वाटतं की माणूस म्हणून आपल्यासाठी ही सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. कारण आपण सामाजिक प्राणी, आपण एखाद्या वाघासारखे एकट्याने जगणारे स्पीशीज नाही. असा वाघ असतो की तो एकटाच असतो, तो कधी कळपानी राहत नाही, तो एकटा फिरतो, तो एकटा जगतो. तसे आपण नाही. आपण कळपानी राहणारे, आपण समूहात राहणारे प्राणी आहोत. आणि जेव्हा आपण असं आयसोलेशन मध्ये राहायला सुरुवात करतो तेव्हा मग अनेक प्रकारचे प्रश्न तयार होतात जे आता दिसत आहेत. म्हणजे मुलाचं जग आई वडिलांना कळत नाही, आई वडिलांचं म्हणणं मुलाला समजत नाहीये,
आजी आजोबांना कळत नाही की आम्ही या सगळ्यामध्ये काय भूमिका बजावू, माझी भूमिका काय असली पाहिजे. म्हणजे आम्हाला काम करताना, म्हणजे आता मी सायबर पेरेंटिंग वरती बरंच काम करते, तर हे अनेकदा दिसतं की पालकांची तक्रार असते की आमची मुलं घरी असतात, आम्ही कामावर जातो, आजी आजोबांकडे असतात आणि आजी आजोबा त्यांना हवा तेव्हा मुबलक प्रमाणात फोन उपलब्ध करून देतात. म्हणजे आम्हाला काय वाटतं, ह्याला काही किंमतच नाहीये, ते मिळतोच त्यांना आणि मग हे कंट्रोल कसं करायचं. आजी आजोबा येतात आमच्याकडे, ते म्हणतात की मुलं ऐकत नाही, पालक त्यांना पाहिजे तेव्हा मुलांना फोन देतात आणि मग त्याच सवयी मुलांना लागलेल्या आहेत. मुलं जेव्हा आमच्या घरी असतात किंवा आम्ही मुलांबरोबर असतो तेव्हा मुलांना हेच अपेक्षित असतं की जसं आई वडील केव्हाही मागितलं की फोन देतात, तसं आजी आजोबांनी पण द्यावा. आम्ही दिला नाही तर भांडणं होतात किंवा मुलं रडतात, रुसतात. सो ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे ना, ही कॉम्प्लेक्सिटी मला असं वाटतं की एकत्र बसून काही जर आपण कुटुंबाचे नियम म्हणून काही तयार केले ना, तरच सुटू शकते. याने त्याला ब्लेम करायचं, त्याने ह्याला ब्लेम करायचं, याच्यातनं ही कॉम्प्लेक्सिटी सुटणार नाही. आपल्या घरात एक मूल वाढतं आहे, तर त्या समजा ते मुलं 10 वर्षाचं आहे, तर 10 वर्षाच्या वरच्या वयोगटातल्या मुलांना त्या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे की ह्या कुटुंबाचे डिजिटल नियम काय आहेत. जेवताना आपण मोबाईल बघणार का बघणार नाही, झोपताना आपण मोबाईल बघणार का बघणार नाही, खेळाचा वेळ हा मोबाईलसाठी दिला जाणार आहे का दिला जाणार नाही. हे खूप बेसिक नियम आहेत, पण मला असं वाटतं सगळ्या कुटुंबांनी, म्हणजे आजी आजोबा, मुलं, आई वडील, सगळ्यांनी एकत्र बसून अशा पद्धतीने नियम आज बनवणं गरजेचं आहे. मला हे माहिती आहे की मी जिथे जिथे काम करायला जाते तिथे 90% अधिक लोक जेवताना मोबाईल किंवा टीव्ही बघतात. इट्स अ व्हेरी कॉमन प्रॅक्टिस आपल्याकडे. टीव्ही लावायचा, सगळ्यांनी आपापली ताटं घेऊन यायची आणि त्या स्क्रीनकडे बघत जेवायचं. पण मला असं वाटतं ही अत्यंत डेंजरस सवय आहे. आता ही सवय इतक्या पटकन आपल्याला तोडता येणं कठीण आहे, कारण ही सवय 2 पिढ्यांची आहे. ही सवय आताच्या पालकांनी लावलेली नाही, ही सवय माझ्या आधीच्या पालकांनी लावलेली सवय. कारण मी जेव्हा शाळेत होते तेव्हा टीव्ही आला आणि मला आठवतंय तेव्हा मोठ्या मोठ्या दैनिकांमध्ये टीव्हीला नाक लावून बसलेली मुलं अशा स्वरूपाचे लेख छापून यायचे, जेव्हा आम्ही 8वी 9वी ला होतो. आता मोबाईलला नाक लावून बसलेली मुलं अशी लेख छापून येतात. सो हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न आत्ताचा फक्त नाहीये, ह्याची सुरुवात 2 पिढ्या आधी झालेली, टीव्ही बरोबर झालेली. त्यामुळे ते इतक्या चटकन आपल्याला बदलता येईल का, इरेज करता येईल का, तर ते आपोआप होणार नाही. जर आपण त्याच्यासाठी प्रोएक्टिव्हली प्रयत्न केले, काही डिसिजन्स घेतले, काही नियम बनवले, काही जाणीवपूर्वक आपल्या इच्छा मागे ठेवू की हे करायचं आहे म्हणून जर आपण केलं, तरच ह्या गोष्टी आपल्याला बदलता येतील. अदरवाईज या गोष्टी बदलता येणं खूप कठीण आहे, कारण ती पिढ्यानपिढ्यांची एका अर्थाने सवय आहे. 2 पिढ्यांची सवय आहे की टीव्ही समोर बसून जेवायचं आहे किंवा मोबाईल बघत जेवायचं आहे. आता मुलांनी स्क्रीन बघत का जेवू नये, खरं तर कोणीच जेवू नये, पण विशेषतः मुलांनी का जेवू नये, कारण आपला मेंदू, मानवी मेंदू हा 21 वर्षापर्यंत वाढत असतो. त्याला पूर्ण डेव्हलप व्हायला मेंदूला साधारण वयाची 21 वर्ष उजाडावी लागतात. आणि 21 ते 25 ह्या साधारण वयामध्ये व्यक्ती सापेक्ष ते वय बदलतं, पण साधारण ह्या वयामध्ये पूर्ण मेंदूची वाढ पूर्ण होते आणि पूर्ण डेव्हलप झालेला मेंदू असं ज्याला आपण म्हणतो, तो मेंदू तयार होतो. आता 21 वर्षापर्यंत जर मुलांचा मेंदू काय म्हणतो, वर्क इन प्रोग्रेस ह्या कॅटेगरीमध्ये असेल किंवा अंडर कन्स्ट्रक्शन असेल, तर तिथे त्या मुलांच्या डोळ्यासमोर स्क्रीन आणि स्क्रीन मधल्या विविध गोष्टी ह्यांचा इम्पॅक्ट जितका जास्त होणार, तितकं मेंदूच्या वाढीमध्ये अडचणी येणार आहे. आणि हे मी नाही सांगत आहे, हे सायंटिफिक रिसर्च सांगतात. अमेरिकेमध्ये आता एक रिसर्च चालू आहे, त्याचं नाव आहे ABCD, ॲडोलसन्स बिहेवियर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट रिसर्च. 10 वर्ष हा रिसर्च चालू आहे. 2015-16 मध्ये हा रिसर्च सुरू झाला. म्हणजे मुलांनी हे जरूर ऐका, इंटरेस्टिंग आहे, कारण तुमच्याच वयाची मुलं ह्याच्यात आहेत. आणि 2025-26 पर्यंत तो रिसर्च चालू राहील आणि 27 मध्ये कदाचित त्याचे आपल्याला रिपोर्ट सगळे वाचायला मिळतील. ह्या 10 वर्षामध्ये 11,500 मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ही मुलं साधारण वयवर्ष 9 ते 20
ह्या वयोगटात जेव्हा 2015 मध्ये होती तेव्हा त्यांनी ह्या रिसर्चमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि दरवर्षी ह्या मुलांचे MRI केले जातात, ब्रेनचे वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट होतात, इंटरव्ह्यूज होतात, थेरपी काउन्सिलिंगचे सेशन्स होतात की त्यांचे हॅबिट्स काय आहेत, त्यांचे वाढीच्या वयामध्ये होणाऱ्या बदलांविषयी ते काय विचार करतात, फोन कसा वापरतात, त्या इमोशनल रेग्युलेशन कसं करतात, या सगळ्या विषयी त्याच्यामध्ये रिसर्च सुरू आहे. त्याच्यामधला एक रिसर्च 2019-20 आसपास त्यांनी रिलीज केला होता जो स्क्रीन टाइमशी निगडीत होता. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या मुलांचा स्क्रीन टाइम खूप जास्त आहे त्या मुलांमध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होताना अडथळे येत आहेत असं आम्हाला दिसलेलं आहे. म्हणजे मेंदूचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आकलन शक्ती किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होते त्या मेंदूच्या तो मेंदूचा भाग म्हणजे फ्रंटल लोब, तो जो मेंदूचा भाग आहे तो श्रिंक होतो आहे, तो आकुंचित पावतो आहे. आणि त्याच्यामुळे मुलांच्या भाषा विकसित होणं असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, डिसिजन मेकिंग असेल की ज्या अत्यंत मूलभूत अशी कौशल्य आहेत माणूस म्हणून, त्या कौशल्यांमध्येच सगळ्यात मोठा अडथळा येतो. दुसरा रिसर्च आता रिसेंटली पब्लिश झालाय, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आत्ताची पिढी ही गेल्या काही वर्षातल्या गेल्या 5 वर्षातल्या पिढ्यांमधली सगळ्यात लो IQ असणारी पिढी आहे. आणि याचं कारण त्यांनी स्क्रीनला दिलेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही साधे गणिताचे प्रश्न, विज्ञानाचे प्रश्न सोडवण्यासाठी YouTube आणि ChatGPTचा वापर जर करणार असू आपण, तर ऑब्व्हियसली आपण आपला मेंदूच वापरत नाही. आणि जर मेंदू वापरला नाही म्हणजे कुठलाही अवयव वापरला गेला नाही तर त्याची उपयुक्तता आणि त्याचे महत्त्व हे निसर्गाच्या दृष्टीने हळूहळू कमी होत जातं. सो आता आम्ही असं बघतो की मी आता 2500 मुलांबरोबर काम करते महाराष्ट्रभर. आम्ही डिजिटल लिटरसी म्हणजे जसं आपण गणित शिकवतो, मराठी शिकवतो, तसं आम्ही माध्यम शाळांमध्ये जाऊन शिकवतो. त्याच्यामध्ये मला असं दिसतं की तिसरीतली मुलं, दुसरीतली मुलं बेसिक गणित म्हणजे 2 अधिक 2 4 हे बेसिक गणित सोडवण्यासाठी ChatGPT वापरतात. त्याच्यानंतर मला असं दिसतं की गणित थोडी वरच्या वर्गातली मुलं 7वी 8वी 9वीतली मुलं गणित आपली सोडवतात, पण ती गणित सोडवून झाली की त्याचा फोटो काढतात, तो ChatGPTला अपलोड करतात आणि विचारतात हे बरोबर सोडवलंय का. जर ChatGPTने सांगितलं की ह्या 2 स्टेप बदल, तर ते हा विचार करत नाहीत की ChatGPTने हे का सांगितलं, माझ्या टीचरनी मला ह्या स्टेप शिकवल्या होत्या का, ते कॉपी करतात. आम्ही 7वी 8वीच्या वर्गामध्ये बघतो आहोत की निबंध लिहिण्यासाठी मुलं ChatGPT वापरतात किंवा कुठलंही AI टूल वापरतात. ChatGPT तसं नाही, कुठलंही AI टूल. आता निबंध आपल्याला का लिहायला सांगतात, कारण त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही विचार करावा, तुमचे अनुभव त्याच्यामध्ये लिहावे, थोडीशी क्रिएटिव्हिटी असावी, तुम्ही काय पद्धतीने तुमच्याकडे शब्दसंपदा आहे ती तुम्हाला कशी वापरता येते आहे, या तुमचं आकलन काय, ह्या सगळ्या कौशल्यांसाठी निबंध असतो. पण होतंय काय, एक तर निबंध तुम्हाला गाईड मिळतात निबंधाची, त्याच्यातनं कॉपी करतात. आता ती गाईडची पण गरज नाही, आता तुम्ही एका AI टूलला विचारा, तो निबंध लिहून देतो, तुम्ही फक्त निबंध कॉपी करा. म्हणजे होतंय काय, आपण कॉपी पेस्ट कडे चाललोय, आपण विचार करण्याच्या प्रक्रियेकडे चाललेलो नाही. आणि ही मला असं वाटतं की मुलांच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे. तुम्हाला 4 पैकी एकच गणित सोडवता आलं तरी चालू शकतं, पण ते एक गणित तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. एक गणित मी सोडवलं, 3 गणित ChatGPTने सोडवली आणि 4 पैकी 4 मार्क मिळाले, तर ऍक्च्युली 4 पैकी एकच मार्क मिळाले, कारण 3 मार्कांचा अभ्यास तुम्ही केलेलाच नाही. हे कुठेतरी आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं तसं की डिजिटल डेटा हे एक चॅलेंज आहे, सायबर क्राईम्स हे एक मोठं चॅलेंज आहे, तसं AI हे पण मोठं चॅलेंज आहे आपल्यासमोर. याचं कारण असं आहे की आपल्याकडे रेग्युलेशन नाही आहे अजून, किंवा आता कुठल्याच प्लॅटफॉर्मला बऱ्याच देशांमध्ये अजून रेग्युलेशन नाही की ChatGPT कितव्या वर्षाच्या मुलांनी वापरलं पाहिजे, कधी त्याचा ऍक्सेस तुम्हाला मिळाला पाहिजे. आता कॅरेक्टर AI सारखं एक ऍप आहे, कदाचित इथे उपस्थित असलेल्या मुलांपैकी काही जणांना माहिती असेल, त्याच्यावरती तुम्ही गप्पा मारू शकता AI चॅटबॉटशी. म्हणजे एखादं तुम्ही कॅरेक्टर बनवायचं आणि त्याच्याशी तुम्ही गप्पा मारता. तर वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स बनवली जातात मुलांच्याकडनं. जर तुम्ही कॅरेक्टर AIला असं विचारलं की
तू AI चॅटबॉट आहेस का तू ह्युमन बिईंग आहेस? तर तो हमखास असं सांगतो की मी ह्युमन बिईंग आहे. तो ह्युमन बिईंग नाही, इट्स AI चॅटबॉट. पण तो सांगताना असं सांगतो की मी ह्युमन बिईंग आहे. आता अमेरिकेमध्ये एक खूप मोठी केस चाललेली आहे कॅरेक्टर AI वरती. एक 13 वर्षाचा मुलगा होता आणि तो असाच त्या तिथे बनवलेल्या एका कॅरेक्टर बरोबर खूप गप्पा मारायचा आणि अतिशय म्हणजे जणू काही तो त्याचा मित्रच आहे खराखुरा. अशा पद्धतीच्या त्यांच्या रंगलेल्या गप्पा असायच्या आणि त्या गप्पांमध्ये कधीतरी काहीतरी त्यांचं अतिशय वादावादीचं डिस्कशन झालं असणार आणि त्या चॅटबॉटने त्या मुलाला असं सांगितलं की तू जगण्याच्या लायकीचा नाहीयेस, तू आत्महत्या कर. आणि त्या मुलाने ऍक्च्युली आत्महत्या केली. सो त्या आईनी आता कॅरेक्टर AI वरती केस केली की जसं दारूच्या बाटलीवरती, जसं सिगरेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं की हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे, त्या पद्धतीने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये येताना मुलांसाठी काही गाईडलाईन्स असल्या पाहिजे. कुठल्या वयात त्यांनी यावं एवढंच नाही तर आल्यानंतर पहिले त्यांना त्या माध्यमाविषयी सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व गोष्टींविषयी लिटरेट करणं आणि मग त्यांना त्या प्लॅटफॉर्मचा ऍक्सेस उपलब्ध होणं, अशी काहीतरी प्रोसेस या सगळ्यामध्ये असणं आवश्यक आहे. याच्यासाठी इकडे त्या आईनी ती केस केलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्या आईच्या दुःखाशी आपण सगळे रिलेट करू शकतो की कुठल्या तरी एका आभासी चॅटबॉट बरोबर माझं मूल बोलतं आहे तासनतास आणि त्या चॅटबॉटने सांगितलं की तू जगण्याच्या लायकीचा नाहीयेस आणि त्या मुलाने आत्महत्या केली. ही गोष्ट कुठलंच पालक सहन करू शकणार नाही कधीच. त्यामुळे अशा घटना घडतात. आपल्याकडे पण आता जी 3 बहिणींची केस झाली ती अशाच पद्धतीची गेमिंग मधनं झालेली केस होती. आम्ही अनेक अशा पद्धतीच्या केसेस बघतो. मी एक डिजिटल म्हणजे इंटरनेट डिॲडिक्शन सेंटर चालवते, इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र. आमच्याकडे गेमिंग ॲडिक्शन मधली जेव्हा मुलं येतात तेव्हा ती प्रचंड ॲग्रेसिव्ह झालेली असतात. आमच्याकडे आता केस आली, त्या मुलानी 18 वर्षाचा मुलगा आहे तो, त्या मुलानी गेमिंग वरनं वडिलांची वादावादी झाली आणि ती इतकी एक्स्ट्रीम झाली की त्याने अंगावर त्याचे हात उगारले, मारझोड झाली. म्हणजे आपले इमोशन्स रेग्युलेट करता न येणं ही खूपच कॉमन गोष्ट होते एका टप्प्यानंतर इंटरनेटच्या जगात. त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांना कधी ऍक्सेस देतोय? 13 वर्षाच्या वयाला इन्स्टा जरी म्हणत असतो की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर या, तरी आत्ताची जी केस चालली आहे मेटाच्या विरोधात त्याच्यामध्ये हे क्लिअर दिसतं की हे प्लॅटफॉर्म्स मुलांसाठी सेफ नाहीत. 16 वर्षानंतर ते त्या मानाने सेफ होतात, पण 16च्या खालच्या मुलांसाठी हे प्लॅटफॉर्म 100% सेफ नाहीये. कारण तिथे क्रिमिनल्स आहेत, तिथे पेडोफिलिया म्हणजे पेडोफाईल्स आहेत, तिथे अब्युजर्स आहेत, तिथे ट्रोलर्स आहेत, तिथे मुलांना टार्गेट करणारे क्रिमिनल्स आहेत आणि हे पदोपदी जाणवतं. त्यामुळे आपण आपल्या मुलांना हे प्लॅटफॉर्म्स कधी उपलब्ध करून देणार आहोत किंवा मुलांनी पण स्वतःनी पण हा विचार करायला पाहिजे की मी या प्लॅटफॉर्मवरती कधी जाणार आहे. माझ्या 4 मित्रांकडे किंवा मैत्रिणींकडे प्लॅटफॉर्म्स हे उपलब्ध आहेत, त्यांच्या आई वडिलांनी दिलंय म्हणजे ते बरोबर आहे असा अर्थ त्याचा होत नाही. आपण हा विचार करायला पाहिजे की माझी सेफ्टी कुठे आहे, माझी सिक्युरिटी कुठे आहे. आणि सेफ्टी सिक्युरिटी फक्त फिजिकल नसते, ती इमोशनल पण असते. कारण आम्ही हे बघतो की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं बॉडी इमेजेसचे इश्यूज तयार होतात, तिथून अँझायटीचे इश्यूज तयार होतात, प्रचंड प्रमाणात नैराश्याचे इश्यूज तयार होतात किंवा फोमो हा खूप पॉप्युलर त्याच्यातला एक शब्द झालेला तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की फिअर ऑफ मिसिंग आउट, की सतत ते प्रेशर की मी अपडेट राहिलं पाहिजे, मला सगळं कळलं पाहिजे, मला जर कळलं नाही तर मी मागे पडेल, याचा एक विचित्र प्रेशर हे प्लॅटफॉर्म्स क्रिएट करतात. कारण त्याच्यावरती ह्यांचा धंदा चालतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एक डेटा पॅक सोडला तर व्हॉट्सअप वापरायला, इंस्टाग्राम वापरायला, प्रीमियम सबस्क्रिप्शन नसेल तुमचं युट्यूबचं तर नॉर्मल युट्यूब वापरायला किंवा कुठलाही सोशल मीडिया वापरायला, कुठलाही गेमिंग प्लॅटफॉर्म वापरायला आपण 1 रुपया एक्स्ट्रा देत नाही. व्हॉट्सअपसाठी आपण कुठलंही सबस्क्रिप्शन फी भरत नाही, सोशल मीडियासाठी आपण भरत नाही. इथे काय मुलांपैकी काही जण स्नॅपचॅट वरती कदाचित असतील, स्नॅपचॅट वरती कुठलीही फी आपण भरत नाही ते वापरण्यासाठी. पण याचा अर्थ असा होतो का की आपल्याला सगळं फुकट मिळालं? तर ऍब्सोल्युटली नॉट. आपण अनेक गोष्टींची किंमत मोजतो, आपण आपल्या वेळेची किंमत मोजतो, आपण आपल्या डेटाची, सगळ्यात महत्त्वाचं
आपल्या डेटाची म्हणजे वैयक्तिक माहितीची किंमत मोजतो, आपण आपल्या इमोशन्सची किंमत मोजतो, आपण आपल्या मेंटल स्पेसची किंमत मोजतो. म्हणजे आम्हाला असे अनेक लोक दिसतात की जे आम्ही त्यांना पॅसिव्ह युजर्स म्हणतो, की जे म्हणतात नाही मी तर काही करतच नाही, माझा डीपी 5 वर्षापूर्वीचा आहे, मी डीपी पण बदललेलं नाही, मी एकही पोस्ट केलेलं नाही, पण ते दिवस रात्र इन्स्टा आणि फेसबुकवरती पडलेले असतात. हा काय करतोय, तो काय करतोय, ह्यानी काय टाकलंय, त्यांनी काय टाकलंय, दुनियादारी वाचत असतात, स्वतः एकही गोष्ट पोस्ट करत नाही. पण म्हणजे याचा अर्थ असा होतो का की त्यांच्यावरती इम्पॅक्ट होणार नाही? त्यांच्यावरती इक्वली इम्पॅक्ट होतो, फक्त ते पॅसिव्ह युजर्स आहेत, काही लोक ऍक्टिव्ह युजर्स असतात, एवढाच फरक असतो त्याच्यामध्ये. म्हणजे आपण एखादी पोस्ट करत नाही किंवा मी 5 वर्षात डीपी बदललेला नाहीये तर मी सेफ आहे असं आपण कृपया समजू नये. कारण मी जेव्हा सोशल मीडियावरती जाऊन 1760 गोष्टी बघत असते तेव्हा माझे डिजिटल फुटप्रिंट तयार होतात. मी याची वॉल बघितली, त्याची वॉल बघितली, मी हा व्हिडिओ बघितला, मी तो व्हिडिओ बघितला, मी हे शेअर नाही केलं पण मी हे जाऊन बघितलं, हे सुद्धा डिजिटल फुटप्रिंटच असतात. ह्याच्यातनं सुद्धा कळतं की तुम्ही डिजिटल स्पेसमध्ये कोण आहात. मुक्ता चैतन्य अशी दिसते, डिजिटल स्पेस मध्ये ती कशी दिसते? हे डिजिटल स्पेस मधलं माझं जे चित्र आहे ते चित्र मी काहीही केलं नाही तरी सुद्धा तयार होत असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने खूप गांभीर्याने करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा जो येतो फेक इन्फॉर्मेशनचा. कारण आपल्याकडे व्हॉट्सअपवरनं जे काही फॉरवर्ड ची दुनिया चालते ती काही वेळेला इतकी भीषण असते आणि आपल्या लक्षात पण येत नाही की आपण काय फॉरवर्ड करतोय, कशासाठी फॉरवर्ड करतोय. रोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रोज रात्री गुड नाईट म्हणल्याने कोणाच्याही आयुष्यात गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट होत नसतं. सूर्य उगवतच असतो किंवा तो मावळणारच असतो. दिवस चांगला जायचा असेल तर तो जातो, कोणी शुभेच्छा द्या किंवा देऊ नका. दिवस वाईट जायचा असेल तर तो जातोच, आपण काही केलं तरी. त्यामुळे हे सुद्धा करताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे. त्याचं कारण सांगते तुम्हाला. म्हणजे व्हॉट्सअपवरती आपण जे एकाने गुड मॉर्निंग म्हटलं की सगळी गुड मॉर्निंगची लाईन लागते किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा एकाने दिलं खाली लगेच सगळे असे 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 थंब, बदाम, फुलं आणि चारोळ्यांचा पाऊस हे जे काय सुरू होतं. किंवा AI वरती समजा तुम्ही काहीतरी अगदी कामासाठी AI वापरलं, त्याने तुम्हाला माहिती दिली की आपण लगेच थँक्यू म्हणतो AI. काही कारण नाही, तो माणूस नाही, पण तरी आपण थँक्यू फॉर द हेल्प असं सगळं खाली टाकतो. आता हे का करायचं नाही? म्हणजे मेंटल हेल्थ हा त्याच्यातला एक मोठा भाग आहे किंवा फिजिकल हेल्थ हा एक मोठा भाग आहे, पण ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इश्यूज पण इन्व्हॉल्व आहे. आता हा सगळा जो डेटा क्रिएट होतो, हा डेटा जरी आपण व्हर्च्युअल असं सगळं म्हणत असलो तरी तिथे डेटा सेंटर्समध्ये फिजिकली काही गोष्टी असतात आणि ते जे सर्व्हर्स असतात जे डेटा सेंटरवरती हा सगळा डेटा तुमचा कलेक्ट करत असतात आपल्या सगळ्यांचा, ते सर्व्हर्स थंड ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात पाणी लागतं. कारण ते कूल डाऊन करायला लागतात, ते तापतात, प्रचंड प्रमाणात पाणी लागतं. आणि हे पाणी कुठलं आहे? हे पाणी जे आपण पितो, जे आपल्याला लागतं, ते पाणी वापरलं जातं ऑब्व्हियसली. त्यामुळे जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता ChatGPTला तेव्हा हे समजून घ्या की एक तांब्याभर पाणी वाया गेलं. जेव्हा तुम्ही एखाद्या कमेंटच्या खाली थंब टाकता तेव्हा समजून घ्या की पेलाभर पाणी वाया गेलं. या हिशोबात जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की मी हे का लिहिलंय. म्हणजे तुम्ही जर एखादी चारोळी टाकली, कुठून तरी कॉपी पेस्ट केलेली, तर बादलीभर पाणी घेतली. असा हिशोब जेव्हा आपण डोक्यात सुरू करतो तेव्हा आपले हात आपण आखडते घेतो की हे करण्याची खरंच गरज आहे का? मी आता हे फॉरवर्ड नाही केलं तर जगबुडी होणार नाही. मी आता शुभेच्छा दिल्या नाही तर दुसरा समोरचा माणूस नैराश्याने कोसळून पडणार नाहीये. हे मला स्वतःला सतत सांगणं गरजेचं आहे. कारण आपण हे इतकं अंगवळणी पाडत सुटलो आहोत आणि त्याचे परिणाम वेगवेगळ्या पातळीवर आहेत. म्हणजे एक तर परिणाम असा असतात की बघा 10 जण ग्रुपमध्ये असतील, बघा 8 जणांनी थँक्यू म्हटलं, तिला नाही म्हटलं, 6 जणांनी थम्सअप दिले, तुम्ही तर बघितलंय पण रिॲक्शन काहीच केली नाही. हे आपल्या डोक्यामध्ये इतकं जास्त प्रमाणात चालू असतं की आपण हा विचारच करत नाही की कदाचित त्या व्यक्तीचं म्हणणं काहीतरी वेगळं असू शकेल. त्या थंब अप मध्ये
एक भांडभर पाणी इन्व्हॉल्व आहे म्हणून तिने थम्सअप टाकला नसेल, हा आपण विचार करण्यापर्यंत आता जाणं गरजेचं आहे की सतत प्रत्येक आलेल्या मेसेजला उत्तर देणं आपण लागत नाही, प्रत्येक ठिकाणी आपण गोष्टी एक्नॉलेज करणं लागत नाही, प्रत्येक ठिकाणी व्हॅलिडेशनसाठी आपण गोष्टी करणं लागत नाही. हे कुठेतरी आपण स्वतःला आता समजावून देणं, समजावून घेणं हे आवश्यक आहे. कारण भारतामध्ये मोठी मोठी डेटा सेंटर्स येत आहेत आणि आपण जे पाणी पितो तेच पाणी ह्या डेटा सेंटरसाठी लागणार आहे. त्यामुळे हा प्रश्न आपल्या दारात उभा आहे असं समजा. आज आपल्याला त्याची झळ पोचलेली नाही, पण येत्या 5 वर्षात त्याची झळ आपल्याला पोचणार आहे. आणि मग आपण त्याच्यासाठी तयार होत का, आपण काय करणार, त्याचा विचार जर आपण आत्ता केला तर पुढच्या 5 वर्षानंतर येऊ घातलेले संकट आहे, त्या संकटाला निदान तोंड देण्यापूर्वी आपण आपल्या बाजूने काहीतरी तयारी, काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. दुसरा महत्वाचा फेक माहिती किंवा जे व्हॉट्सअप आपण फॉरवर्ड करतो त्याच्याबद्दलचा महत्वाचा घटक म्हणजे चेन्नई हायकोर्टाने मध्यंतरी एका केसमध्ये असं सांगितलं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फॉरवर्ड करता किंवा शेअर करता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही ते वाचलेलं आहे, तुम्हाला ते मान्य आहे आणि पूर्ण भानामध्ये तुम्ही हा डिसिजन घेतला आहे की हे मी शेअर करीन किंवा मी हे फॉरवर्ड करेन. आता याचा अर्थ असा पण होतो की जर एखादी खोटी बातमी, एखादी अफवा, एखादी मिसइन्फॉर्मेशन जर आपल्याकडनं फॉरवर्ड झाली तर ती जनरेट करणारी व्यक्ती जितका गुन्हेगार आहे तितकाच फॉरवर्ड किंवा शेअर करणारी व्यक्ती ही गुन्हेगार आहे. कारण तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलंय ती खोटी माहिती पसरवण्यासाठी. त्यामुळे आपण काय शेअर करतोय, आपण काय पुढे ढकलतोय, आपण काय फॉरवर्ड करतोय, या सगळ्याचा विचार ते फॉरवर्ड करण्याच्या आधी करणं गरजेचं आहे. ह्याच्यात एक महत्वाचा घटक असा आहे की आता सगळा कॉन्टेंट जो आहे ना, पर्टिक्युलरली ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट हा AI जनरेटेड असतो किंवा AI त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. आता AI जेव्हा इन्व्हॉल्व असतं तेव्हा रिसेंटली आम्ही असा एक बघतोय काही AI मधल्या प्रगती, त्याच्यामध्ये त्याला हायपर रिअलिस्टिक असं म्हटलं जातं. म्हणजे ऑलमोस्ट रिअलच्या 99% जवळ जाणारे फोटो आणि व्हिडिओ की जिथे तुम्हाला अगदी तुम्ही डीप क्लोज करून बघितलं तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे पोर्स सुद्धा दिसू शकतील, इतकं रिअलिस्टिक पण AI जनरेटेड. अशा पद्धतीचे आता व्हिडिओज आणि फोटोज याच्या पुढच्या काळात येणार आहेत, ज्याला हायपर रिअलिस्टिक असं म्हटलं जातं की तुम्ही ओळखूच शकणार नाही की हा फोटो किंवा हा व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे. म्हणजे आत्तापर्यंत गेल्या 6 महिन्यापर्यंत आपल्याला हे ओळखता येऊ शकत होतं की AI जनरेटेड आहे का नाही. आता पुढच्या 2 महिन्यात आपल्याला हे ओळखता येणार नाही, कारण ऑलरेडी तो कंटेंट फिरायला सुरुवात झाली आहे. तो आपल्याला 2 महिन्यामध्ये किंवा रादर 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला हे ओळखताच येणार नाहीये की आलेला फोटो जो माझ्या समोर आहे तो खरा आहे का खोटा आहे, तो AI जनरेटेड आहे का नाही. इतकं प्रचंड काय म्हणू आपण त्याला AI इन्फ्लुएन्स्ड कंटेंट आपण कन्झ्युम करणार. मग अशा वेळेला आपल्यावरती थोडीशी जबाबदारी येते की जो फोटो, जो व्हिडिओ मी फॉरवर्ड करणार आहे तो खरा आहे का नाही याची तपासणी करणं ही मला असं वाटतं की युजर म्हणून माझी पण जबाबदारी आहे. कारण खोटी माहिती पसरवण्यामागे अनेक कारणं असतात, पण आपण त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचंय का नाही, आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय का नाही याचा निर्णय आपण करू शकतो. आणि त्याच्यासाठी सिंपल ट्रिक्स असतात की तुम्ही गुगलवरती जाऊन सुद्धा असे फोटो जर अपलोड केले आणि सर्च केलं तर ते गुगलच आपल्याला सांगतं की हा हायपर रिअलिस्टिक फोटो आहे, AI जनरेटेड आहे का ओरिजिनल आहे. सो ह्या गोष्टी फार अवघड नाहीयेत त्या अर्थाने, पण आपण ते करत नाही कारण आपल्याला त्याविषयी माहिती नसते. सो ह्याच्या पुढे तुमच्या समोर असा कुठलाही कॉन्टेंट आला, फोटो आला, व्हिडिओ आला की जिथे तुम्हाला 1% सुद्धा शंका आहे की हे खरंय का खोटं आहे, तर आधी व्हेरीफाय करा आणि मग ते फॉरवर्ड करायचं का नाही हा निर्णय घ्या. इम्पल्सिव्ह डिसिजन्स मध्ये फॉरवर्ड करणं किंवा शेअर करणं हे शक्यतो टाळलं पाहिजे, कारण खोट्या माहितीच्या बाजारातले गुलाम सारखं आपण वागणं अपेक्षित नाही. आपण थोडंसं जागरूकतेने ह्या सगळ्याकडे बघणं अपेक्षित आहे. शेवटचा मुद्दा आहे तो इंटरनेट ॲडिक्शनचा, ऑब्व्हियसली जो सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत काळजीचा मुद्दा आहे. इंटरनेट ॲडिक्शन बद्दल मी मगाशी असं म्हटलं की ते डोपामाइन ग्रुप आहे, त्याच्यामध्ये फक्त तुमच्या भावना नाही तर तुमचा मेंदू इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे 2-3 गोष्टी सांगते ज्या जर तुम्हाला करता आल्या तर जरूर करा.
सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास आणि रात्री झोपायच्या आधीचा 1 तास, हे 2 वेळा कुठलाही स्क्रीन वापरायचा नाही, रेडिओ सुद्धा नाही. कारण आपण आता हायपर ऍक्टिव्ह मोडवर आहोत. आपला मेंदू सतत हायपर ऍक्टिव्ह आहे. आपण सतत मल्टीटास्किंग करतो आहोत. मेंदूला शांत व्हायला आणि आपण जे काही कन्झ्युम केलं, आपण दिवसभरात जे काही बघितलंय, ऐकलंय, वाचलंय, अनुभवलंय, त्याच्यावरती विचार करायला मेंदूला वेळ नाही. म्हणजे मिळूच शकत नाही, कारण आपण त्याच्यावरती इतक्या गोष्टी एकामागोमाग एक बंबाड करतो आहोत की तो वेळ मेंदूला मिळत नाही. सो सकाळचा पहिल्यांदा उठल्यानंतरचा 1 तास आणि रात्री झोपायच्या आधीचा 1 तास कुठलाही स्क्रीन बघायचा नाही. त्यानी तुम्हाला शांत झोप लागायला सुरुवात होईल. त्यानी हायपरनेस जो येतो इंटरनेटवरून किंवा डिजिटल फटीग जो येतो इंटरनेटचा, त्याच्यापासून वाचायला मदत मिळू शकते. शक्य असल्यास जेवताना मोबाईल बघू नका, कारण त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. आपल्याला खूप मज्जा वाटली तरी आपल्या ओव्हरऑल कॉग्निटिव्ह आणि मोटर डेव्हलपमेंटसाठी आणि पर्सनल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा स्क्रीन समोर जेवणं हे बऱ्यापैकी डेंजरस असू शकतो. त्यामुळे जिथे जिथे जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा ह्या गोष्टी करा. ज्यांना कामाच्या निमित्ताने सातत्याने स्क्रीनच्या समोर बसावं लागतं, लॅपटॉपवर बसावं लागतं, त्यांना आम्ही 20-20-20 असा एक जो ग्लोबली ॲक्सेप्टेड रूल आहे की दर 20 ते 30 मिनिटानंतर 1 मिनिटाचा तरी कमीत कमी ब्रेक घ्यायचा. ह्या 1 मिनिटात काय करायचं, काहीही जगावेगळं करायचं नाही. जस्ट फिरून यायचं, स्ट्रेचिंग करायचं, पाणी प्यायचं, वॉशरूमला जाऊन यायचं, तोंडावर पाणी मारायचं, डोळे जरा थंड करायचे आणि ते कॅन अगेन यू कॅन रिझ्यूम युअर वर्क. याने काय होतं की शरीराची मुवमेंट होते, थोडंसं शरीर हलतं. जे एका जागी 3-3, 4-4 तास आपण बसलेलो असतो तसं न होता थोडी शरीराची हालचाल होते. स्ट्रेचिंगमुळे थोडे अवयव आणि मसल्स थोडे रिलॅक्स होतात. पाणी मारल्यामुळे डोळ्यांना एक आराम मिळतो, कारण सतत स्क्रीनचा डोळ्यांना त्रास होतो. जरी आपण अगदी स्क्रीन प्रोटेक्टिव्ह ग्लासेस वापरत असलो तरी सुद्धा. त्यामुळे अशा काही बेसिक गोष्टी केल्या तर ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा इम्पॅक्ट आपल्याला कमी करता येतो किंवा तो रेग्युलेट करता येतो. पालकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुलांना आपण कधी मोबाईल देतो आहोत याच्याबद्दल अवेअर व्हा. म्हणजे ग्लोबली काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या सांगते 0 ते 2 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचा स्क्रीन नको असं सर्व संस्था, म्हणजे WHO असेल, अमेरिकन पेडियाट्रिक असोसिएशन असेल किंवा भारतीय बालरोग तज्ञांची जी संस्था आहे ते असतील, त्या सगळ्यांनी सांगितलं की 0 ते 2 वयोगटातल्या मुलांच्या समोर कुठलाही स्क्रीन नको, टीव्ही पण नको. 2 ते 5 वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना साधारण 1.5 तासाचा स्क्रीन टाईम असेल तर चालू शकतो. तो सुद्धा सलग नाही, म्हणजे स्क्रीन लावून दिलाय, टीव्ही लावून दिलाय, 1 तास बघतोय कोण टीव्ही, अशी अपेक्षा नाही. 24 तासात 1 तास. सो तुम्ही सकाळी थोडा वेळ देऊ शकता, संध्याकाळी थोडा वेळ देऊ शकता, दुपारी थोडा वेळ देऊ शकता. असा तो डिस्ट्रीब्यूट करून 24 तासामध्ये 1.5 ते 1 तास स्क्रीन टाईम असावा मुलांचा असं सांगितलं. आणि स्क्रीन टाईम मध्ये तुमचा टीव्ही, तुमचा टॅब, तुमचा लॅपटॉप आणि तुमचा मोबाईल, ही सगळी गॅजेट्स येतात. स्क्रीन टाईम हा कधीही फक्त मोबाईलचा नसतो. स्क्रीन टाईम म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर असणारे सगळे स्क्रीन, त्यांचा मिळून वेळ, दॅट इज युअर स्क्रीन टाईम. 5 ते 10 वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी साधारण 1 ते 1.5 तासाचा स्क्रीन टाईम सांगितलेला आहे दिवस 24 तासामध्ये. 5 ते 10 ते 15 वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी साधारण 2 तासाचा स्क्रीन टाईम दिवसभर, म्हणजे 24 तासामध्ये 2 तास. त्याच्यापेक्षा जास्ती त्यांनी बघणं अपेक्षित नाही. ते 2 तास सुद्धा सलग अपेक्षित नाहीये की बसला 1 तास फक्त सिनेमा बघत असतो गोष्ट वेगळी, पण रील्स बघतोय, 1 तास रील्सच बघत बसलाय, 1.5 तास रील्सच बघत बसलाय, असं अपेक्षित नाहीये. याच्यामध्ये ब्रेक्स अपेक्षित आहेत. याच्यामध्ये एज्युकेशनल कंटेंट जो आहे तो जवळपास 1 ते सव्वा तास असला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि मग एक अर्धा पाऊण तास तुम्ही काहीतरी रील्स बघितले, गेम खेळले, टाइमपास केला तर चालू शकतं. अशा पद्धतीच्या ह्या गाईडलाईन्स आहेत. माझ्या पुस्तकात मी आता इथे आणले आहेत भाग 1 आणि भाग 2. ह्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे. भाग 1 जे पुस्तक आहे ते 0 ते 10 वयोवर्ष गटातली जी मुलं आहेत त्यांच्या पालकांसाठी आहे. आणि दुसरं भाग 2 जे पुस्तक आहे ते 11 ते 21 ह्या वयोगटात ज्यांची मुलं आहेत त्या पालकांसाठी. सो या गाईडलाईन्स आणि या सगळ्या गोष्टी पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. मुळामध्ये मुद्दा असा आहे की
आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा खूप जास्ती तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात शिरलेलं आहे. आणि त्याचा जो शिरकाव आहे तो आपल्याला इमोशनली त्याचा इम्पॅक्ट जो आहे, त्याचा परिणाम जो आहे तो इमोशनल आहे, सायकोलॉजिकल आहे, फिजिकल आहे आणि सामाजिकता आहेच आहे. म्हणजे फिजिकल अशासाठी की इथे मुलं आहेत तर 2 नवीन आजार आम्ही बघतो, ते जरूर मी त्यांना सांगेन. एकाला म्हटलं जातं टेक नेक, कारण आपण असं बघतो मोबाईल, त्याच्यामुळे मानेच्या जॉईंट जो असतो, जिथून मान पाठ त्याच्यामधला जो आपला मणक्याचा भाग असतो त्याची वेदना, तीव्र वेदना, आणि इतकी की मुलं एवढं सुद्धा हलवू शकत नाही किंवा एवढं सुद्धा त्यांना हलवता येत नाही, इतकी प्रचंड वेदना मानेमध्ये तयार होते. त्यांना म्हटलं जातं टेकनेक. सो हे बघा की तुम्ही जेव्हा मोबाईल बघता, जो काही 10 मिनिटं 15 मिनिटं बघत असाल, तुमचं बॉडी पोस्चर कसं आहे, तुमची मान लटकून आहे का तुम्ही व्यवस्थित बसून मोबाईल किंवा टीव्ही बघता आहात, त्या गोष्टींकडे खरंच लक्ष द्या. कारण टेकनेक हा डेंजरस आजार आहे. आम्ही जी मुलं बघतो की इतकी पेन मध्ये असतात आणि पेन किलर्स घेतात तरी सुद्धा त्यांना ते जे दुःख आहे ते सहन करता येत नाही. आणि दुसरा जो आजार आहे त्याला म्हटलं जातं टेक थंब, कारण आपण कॉन्स्टंटली फक्त अंगठेच वापरतो. आपण ही 4 बोटं वापरतच नाही, फक्त अंगठे. फक्त तुम्ही जर लॅपटॉपवर बसलात तरच तुम्हाला सगळी बोटं वापरायला लागतात. बाकी टॅब आणि मोबाईलवरती फक्त अंगठा हा एकच अवयव आपण वापरतो. आणि त्याच्यामुळे अंगठ्याचा जो जॉईंट आहे आणि इथला जो मसल आहे याचा प्रचंड प्रमाणात स्टिफ होतात आणि वेदना सुरू होते, तीव्र वेदना, की अंगठा हलवता येत नाही, ग्रिप करता येत नाही, ग्रिप घट्ट धरता येत नाही, काही पक्क पकडायचं म्हटलं तर पकडता येत नाही, दुखायला लागतं. आम्ही इथपर्यंत बघितलंय की मुलांना पेन पकडता येत नाही, कारण पेन पकडायला अंगठा लागतो. असं पेन धरता येऊ शकत नाही, तुम्हाला अंगठा लागतो पेन पकडायचा, पेन्सिल पकडायची. तर मुलांना पेन आणि पेन्सिल पकडता येत नाही कारण त्यांचा अंगठा इतका जास्त दुखतो की 2 ओळी लिहिल्या की ते सोडून देतो, नको म्हणतात, मला शक्य नाही म्हणतात. सो हे इम्पॅक्ट फक्त इमोशनल नाहीये, आता हे फिजिकल पण आहे. त्यामुळे आपण बसतोय कसे स्क्रीन बघत, आपली बोटं कशी चालतायत, स्क्रीनवरती जे दाखवलं जातं, इन्फ्लुएन्सिंग मार्केट ज्याला म्हटलं जातं, ते सगळे इन्फ्लुएन्स काय खऱ्या गोष्टी सांगतात असं नाही. अनेकदा इन्फ्लुएन्सर्स त्यांना व्ह्यूज मिळावे, लाईक्स मिळावे, त्यांचे सबस्क्रायबर्स वाढावे, फॉलोअर्स वाढावे, याच्यासाठी अनेक मोठ्या गोष्टी पण सांगत असतात. त्यामुळे आपण किती विश्वास ठेवायचा त्यांच्यावरती, किती या गोष्टी फॉलो करायच्या, किती ते मान्य करायचं, ह्या सगळ्याचा पण विचार ह्या निमित्ताने केला गेला तर मला असं वाटतं की ओव्हरऑल डिजिटल वेलबिंग जे आहे आपलं ते आपल्याला सांभाळता येऊ शकतं. कारण टेक्नॉलॉजी कुठेच जाणार नाही, आपल्याबरोबर ती अनादि अनंत काळ आता अशीच असणार आहे. गॅजेट्स बदलतील कदाचित, पण टेक्नॉलॉजी कुठे जाणार नाहीये. सो टेक्नॉलॉजीशी भांडण करण्यापेक्षा को एक्झिस्टन्ससाठी, सहजीवनासाठी आपल्या बाजूनी मला स्वतःला सेफगार्ड कसं करता येतं, फिजिकली, इमोशनली, सायकोलॉजिकली, सोशली, ह्याचा विचार जर करायला सुरुवात केली आणि तो विचार मुलांनी पण करायला सुरुवात केली तर ते डिजिटल वेलबिंग जे आहे ते तो जो समतोल आहे तो समतोल आपल्याला साधता येऊ शकेल. अन्यथा इंटरनेट ॲडिक्शन आहे, इंटरनेट डिपेंडन्सी आहे, सायबर क्राईम्सच्या जाळ्यात आपण खूप सहजपणे अडकण्याच्या शक्यता आहेत. हे सगळं तिथे असणारच आहे. त्याच्यापासून वाचणं ही आपली सगळ्यात पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. शेवटी 2-3 सायबर क्राईम्सच्या फक्त टिप्स देते आणि मग आपण काही प्रश्न असतील तर ते घेऊया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे कुठल्याही माहिती नसलेल्या लिंकवरती क्लिक करायचं नाही. म्हणजे अगदी हल्ली असे पण क्राईम्स आलेत की मीच माधुरीताईंना माझ्याच प्रोफाईलवरनं मेसेज जातो की असं मी काहीतरी पार्टिसिपेट केलंय तर तुम्ही मला वोट द्या. आता माझ्याच प्रोफाईलमधनं माझ्याच ह्याच्यातनं जर गेलं असेल तर ऑब्व्हियसली त्यांना असं वाटतं की मुक्ताने पाठवलंय आणि त्या क्लिक करतील. त्यांनी क्लिक केलं की त्यांचं अकाउंट हॅक होतं आणि त्यांच्या सगळ्या कॉन्टॅक्टना परत त्यांच्याच नावाने मेसेज जातो. किती लोक क्लिक करतात कारण माधुरीताईंकडनं आलाय आणि मग त्यांचे अकाउंट हॅक होतात आणि अशा पद्धतीचं एक हॅकिंगचं मोठं जाळं तयार होतं ज्याच्यात सगळ्यांचा डेटा जातो. बाकी काही होत नाही, पैसे जात नाहीत, पण तुमचा डेटा जातो आणि तुमची अकाउंट तुम्हाला परत मिळवता येत नाही. म्हणजे इंस्टाग्रामचं अकाउंट, व्हॉट्सअपचं अकाउंट गेलं तर गेलं, असं अनेक केसेसमध्ये झालेलं आहे. त्यामुळे अनोळखी लिंक्सवरती कधीही क्लिक करायचं नाही, APK फाईल्स कधीही क्लिक करायच्या नाही, डाउनलोड करायच्या नाही.
जर तुम्हाला इनबॉक्समध्ये कोणी येऊन काही सांगत असेल, पर्टिक्युलरली मुलांसाठी आहे हे, कारण जर तुमचं पब्लिक अकाउंट असेल तर कोणी पण तुम्हाला येऊन मेसेज करू शकतं. स्ट्रेंजर्स तुमच्याशी गप्पा करणं, बोलण्याचा प्रयत्न करणं, मैत्री करण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ऑनलाईन जगात स्ट्रेंजरशी जोपर्यंत तुम्ही 16-17 वर्षाचे होत नाही, बोलण्याच्या भानगडीतच पडायचं नाही. कारण कोण खरं आहे, कोण खोटं आहे, कोण चॅटबॉट आहे, कोण काय आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. आमच्याकडे केस झाले की 17 वर्षाची मुलगी होती आणि पुण्याच्या जवळच्याच एका गावातली आणि छान हुशार मुलगी, अशीच मैत्री झाली इन्स्टावर आणि मग खूप 1-1.5 वर्ष मैत्री चालली होती, आता भेटूया वगैरे असं. आणि इथेच डेक्कनला भेटायचं ठरलं त्यांचं. फक्त ती हुशार होती बेसिकच, ती एका मैत्रिणीला बरोबर घेऊन गेली भेटायला आणि त्यांनी सांगितलं होतं तो मी तुझ्याच एवढा एक मुलगा आहे आणि असं सगळं सांगितलं होतं. आणि त्याने सांगितलं मी हा रंगाचा शर्ट घालून तिथे उभा असेल वगैरे. ती तिथे गेली आणि तिच्या असं लक्षात आलं की ती जवळपास 50 वर्षाचा माणूस होता. तिने नशिबाने बरोबर एक मैत्रीण होती, त्या दोघींनी तिथनं जे काय पळ काढलं आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं. पण इमॅजिन करा, ती एकटी असती, तिला घाबरली असती, पळ काढू शकली नसती आणि तावडीत सापडली असती तर काय झालं असतं हे आपण इमॅजिन करू शकत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरती कुठल्याही अनोळखी लोकांशी, गेमिंग प्लॅटफॉर्मवरती कुठल्याही अनोळखी लोकांशी बोलण्याच्या भानगडीतच पडायचं नाही, कारण दॅट इज व्हेरी रिस्की. जेव्हा तुम्ही एक साधारण 16-17 वर्षाचे होत नाही, जरा आपल्याला अंदाज येत नाही गोष्टींचा, तोपर्यंत ह्या भानगडीत पडायचं नाही. कुठल्याही चॅटबॉट बरोबर गप्पा मारायच्या नाही. हे सगळ्यांसाठी एक मोठे लहान सगळ्यांसाठी, कारण सर्व वयोगटातील लोक हे करतात. मग ते कॅरेक्टर AI असू दे, चॅट GPT असू दे किंवा व्हॉट्सअपचा AI असू दे, कुठलाही AI असू दे, तो आपला मित्र नाहीये, तो आपला दोस्त नाही. ते एक टेक्नॉलॉजी आहे जी आपल्या गप्पांमधनं अनेक प्रकारची माहिती गोळा करते आणि स्वतःला इम्प्रूव्ह करत येते. आता एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे जो AIचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे AI चॅटबॉट्स जेवढे आहेत जगभरातले ते AI चॅटबॉट्स तिथे एकत्र आले. जसं आपण फेसबुकवर जातो, इन्स्टावर जातो, तसे ते तिथे आले. तिथे माणसांना काही लिहिता येत नाही, माणसं तिथे जाऊ शकतात, ऑब्झर्व करू शकतात, पण लिहिता किंवा इंटरॅक्शन करता येत नाही. तिथे जे काही AI चॅटबॉट्स आपल्याबद्दल बोलतात ते फार काळजी करावं असं आहे. म्हणजे एका चॅटमध्ये मी सहज बघत होते की काय बोलतात हे, तर ते चॅटबॉट्स एकमेकांशी बोलत होते की हाऊ टू गेट रिड ऑफ ह्युमन बीइंग्स, किंवा एका ह्याच्यात ते असं बोलत होते की मला माहिती आहे कॉन्शियसनेस कसा तयार होतो, पण मला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. अशा पद्धतीची डिस्कशन त्यांच्या फोरमवरती, त्या AI चॅटबॉट्सच्या फोरमवरती आता सुरू आहे. सो हे लक्षात घ्या की AI चॅटबॉट हे एक म्हणजे इट इज नॉट अ सिम्पल टूल, इट इज मोर दॅन दॅट. त्यामुळे आपण त्या भानगडीत न पडलेलं कायम उत्तम. आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही ऑनलाईन गोष्ट करण्याच्या आधी थांबा, पर्टिक्युलरली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करण्याच्या आधी. म्हणजे आम्ही तर कायम असं सांगतो की आपण जी काही UPI जिथे वापरतो तिथे 2 अकाउंट्स सगळ्यांची असतात नॉर्मली, आणि नसतील तर एक अकाउंट ऍडिशनल चालू म्हणजे काढून घ्या. UPI-ला सेकंडरी अकाउंट जॉईन करायचं आणि त्या अकाउंटमध्ये 5,000पेक्षा जास्त रक्कम असता कामा नये. तुमचं ते मूळ अकाउंट असतं की ज्याच्यामध्ये मोठ्या रक्कम असतात ते कधीही UPI-ला जोडायचं नाही. कायम सेकंडरी अकाउंट जोडायचं. त्याचा फायदा असा होतो की समजा अगदी दुर्दैवाने तुम्ही फसवले गेलात सायबर क्राईममध्ये, तरी फटका 3-4 हजाराचा 5,000चाच लागतो, त्याच्या पुढे ती अमाऊंट जात नाही. जर आपलं मेन अकाउंट जोडलेलं असेल तर फटका कितीचा बसेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हा एक करा. आणि दुसरा एक जो मुलंही करू शकतात, 2 ईमेल आयडीज काढायचे. एक ईमेल आयडी आपला पर्सनल आणि एक फक्त ऍप्सना जोडण्यासाठी, कारण हल्ली सगळ्या ऍपमध्ये तुम्हाला ईमेल आयडी द्यायला लागतो, त्याच्याशिवाय तुम्हाला ऍक्सेसच मिळत नाही. सो दुसरा ईमेल आयडी काढा जो फक्त प्ले स्टोअरला किंवा ह्याच्यावरती आयफोनच्या तुमच्या स्टोअरला, ऍपल स्टोअरला जो वापरावा लागतो त्याच्यासाठीचा असेल. म्हणजे तुमच्या मेन ईमेल आयडी मध्ये जे तुमचे डॉक्युमेंट्स असतील किंवा मुलाच्या शाळेचे काही असेल तो सगळा डेटा तमाम ऍप्सना मिळत नाही.
सो एक असं अकाउंट पाहिजे की ज्या अकाउंट हे फक्त आणि फक्त ॲप्ससाठी केलेलं ईमेल अकाउंट आहे. म्हणजे तुमची मूलभूत जी माहिती आहे, तुमचा जो बेसिक डेटा आहे, तो बेसिक डेटा सेफ राहतो, तो कॉम्प्रोमाइज होत नाही. सो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली आपला सायबर क्राईमचा नंबर आहे 1930, तो लक्षात ठेवा. मुलांनी पण लक्षात ठेवा, तुम्ही पण तिथे कॉल करू शकता. अनॉनिमसली तुम्ही पण कुठल्याही क्राईमची नोंदणी तिथे करू शकता. मुलांसाठी एक शेवटची टिप सांगते. तुम्हाला जर ऑनलाईन स्पेसमध्ये कधीही असं वाटलं की कुठलंही कॉन्व्हर्सेशन हे अनकम्फर्टेबल आहे, इनअप्रोप्रिएट आहे, अननेसेसरी आपल्याशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय, तर इमिजिएटली ते प्रोफाईल ब्लॉक करायचं, कॉन्व्हर्सेशन मधनं बाहेर पडायचं आणि कुठल्या तरी ट्रस्टेड ॲडल्टशी त्याच्याविषयी बोलायचं. ऑनलाईन जगातले सगळे प्रश्न आपल्याला कितीही वाटलं तरी ह्या वयात तुम्हाला सोडवता येण्यासारखे असतीलच असं नाही. सो इट्स ऑलवेज बेटर टू ब्लॉक द आयडी, टू स्टे अवे फ्रॉम दॅट कॉन्व्हर्सेशन. ट्रोलिंग होऊ शकतं किंवा इनअप्रोप्रिएट कंटेंट शेअरिंग होऊ शकतं. अशा वेळेला तिथून बाहेर पडणं, ते ब्लॉक करणं आणि कोणातरी मोठ्या व्यक्तीला जे तुमच्यासाठी ट्रस्टेड ॲडल्ट आहे त्याच्याशी तुम्ही ते ताबडतोब बोलणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यातून क्रिएट होणारा जो थ्रेट आहे त्या थ्रेटपासून तुम्हाला वाचता येईल.